नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 इयर्स 2026 म्हणजेच महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग प्रोसेसचा पार्ट 2 हा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड कशा पद्धतीने करायचे आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा पद्धतीने फिलअप करायचे आहेत, तर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर पार्ट 1 ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. जर विद्यार्थ्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल, तो बघा. ही प्रोसेस केल्याच्या नंतर मग तुम्ही पार्ट 2 जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला बघायचा आहे. ओके. सो रजिस्ट्रेशन प्रोसेस ही स्टार्ट झालेली आहे. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. कोणताही टाइम वेस्ट न करता डायरेक्टली आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस ही चालू करूया. ओके. सो याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, रजिस्ट्रेशन नोटीस महाराष्ट्र बी-एड आणि एल-एल-बी 3 इयर सीईटी. ओके. हे जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये ओपन जर केलं, तर त्या पी-डी-एफमध्ये सांगितलेलं आहे, की महाराष्ट्र एल-एल-बी 3 इयर सीईटी 2026 ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आजपासून म्हणजेच 8 जानेवारी 2026 हे आजपासून चालू झालेलं आहे. ती लास्ट डेट असणार आहे तुमची 23 जानेवारी 2026. ओके. टेंटेटिव्ह सीईटी एक्झामिनेशनच्या डेट्स आहेत ते 1 एप्रिल 2 एप्रिलच्या दरम्यान तुमचं होणार आहे. अपर आय-डी इज मॅन्डेटरी फॉर सीईटी रजिस्ट्रेशन. अपर आय-डी जर तुम्ही बनवलेला नसेल, त्याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. आय सेक्शनमध्ये वरती तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल. त्यामध्ये क्लिक करा. त्या पद्धतीने अपर आय-डी हे तुम्ही रजिस्टर करून ठेवा. जर डिजिलॉकरमध्ये अपर आय-डी जर तुम्ही बनवलं नाही, तर तुम्हाला पुढची जी स्टेप आहे पार्ट 1 हे तुम्हाला करता येणार नाही. आणि जर पार्ट 1 जर तुम्ही केलं नाही, तर पार्ट 2 सुद्धा तुम्ही फिलअप करू शकणार नाही रजिस्ट्रेशनचं. ओके. सो हे इन्फॉर्मेशन तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. नेक्स्ट आता डायरेक्टली आपण बघूया, की कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस करायची आहे. सो सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 26-27 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली अशा पद्धतीची विंडो दिसणार आहे. अकॅडमिक इयर 26-27 ज्या विद्यार्थ्यांनी ईमेल आयडी बनवलेला आहे, पासवर्ड लिहिलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी ईमेल आयडी, पासवर्ड यावरती मेन्शन करायचं आहे. साइन इन बटनवरती क्लिक करायचं आहे. जे विद्यार्थी नवीन युजर असतील, ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ती पार्ट 1 जे व्हिडिओ आहे, ते यामध्ये रजिस्टरवरती क्लिक करून स्टेप बाय स्टेप तुम्हाला बघायचं आहे. ती जी व्हिडिओ आहे, ती पार्ट 1 आहे. हा जो आज आपण करत आहोत रजिस्ट्रेशन, जे पेमेंट वगैरे सर्व आपण यामध्ये करणार आहोत. तो हा आहे तुमचा पार्ट 2 चा व्हिडिओ. ओके. सो इथे तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड मेन्शन करायचा आणि साइन इन बटनवरती क्लिक करायचं आहे. साइन इन बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो तुम्हाला दिसणार आहे, जेव्हा तुम्ही लॉग इन कराल फर्स्ट टाईम तेव्हा. सो इथे तुमचा नंबर दिसणार आहे, मोबाईल नंबर जो तुम्ही मेन्शन केलेला असणार आहे. आणि इथे तुम्हाला मग ओ-टी-पी त्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे. सो इथे तुम्हाला ओ-टी-पी मेन्शन करायचा आहे. मेन्शन केल्याच्यानंतर व्हेरिफायचं बटन इथे ग्रीन होईल. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि व्हेरिफाय तुम्हाला करायचं आहे. ओके. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो दिसणारच आहे. सीईटी रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. आणि आता आपण बघत आहोत एल-एल-बी 3 इयर सीईटी 2026 रजिस्टर नाऊ या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर प्रिव्हियसली तुम्हाला मी जे सांगितलेलं होतं, की तुम्हाला मोबाईल नंबर तुम्हाला येणार आहे तिथे आणि ओ-टी-पी तुम्हाला मेन्शन करायचं. ही अगोदरच प्रोसेस मी केली होती. सो याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्याच्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होणार आहे. ओके. सो ही विंडो ओपन झाल्याच्यानंतर इथे तुम्हाला आय हॅव डाउनलोड द ब्राउचर. जर तुम्हाला हा ब्राउचर डाउनलोड करायचा आहे, तो डाउनलोड केल्याच्यानंतर इथे करायचं आहे आणि प्रोसीड टू कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर नॉर्मली तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ही ओपन होणार आहे. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर आम्हाला फक्त हे 2च नाव दिसत आहे. सो मिडल नेम दिसत नाहीये. बट इथे आपण बघितलं पूर्ण नाव इथे तुम्हाला मेन्शन झालेलं आहे. आधार कार्डचा नंबर हा ऑटोमॅटिकली घेतलेला आहे. अपर आय-डीचा नंबर जो असेल तो ऑटोमॅटिकली यामध्ये कॅप्चर केला जाईल. डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला दिसून येईल. ईमेल आयडी तुमचा दिसेल. मोबाईल नंबर, तुमचा मदर्स नेम, त्यानंतर लँग्वेज जे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे म्हणजे मदर टंग तुमची मराठी आहे, नॅशनॅलिटी, रिलिजियन या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली चेक करायच्या आहे. ही तुमची झाली पर्सनल इन्फॉर्मेशन.
ही पर्सनल इन्फॉर्मेशन प्रॉपर तुम्ही चेक केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप तुम्हाला मी सांगत आहे. ते तुम्हाला इन्कम वगैरे बघायची आहे, मॅरिटल स्टेटस तुम्हाला यामध्ये चेक करायचं आहे आणि नंतरला सर्व गोष्टी चेक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन प्रॉपरली चेक केल्याच्या नंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह केलेली आहे. तर इथे बघा तुम्हाला ग्रीन सिग्नलमध्ये यामध्ये दिसत आहे, की ही प्रोसेस तुमची कंप्लीट झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप जे आहे ती ॲड्रेस यावरती आपण आलेलो आहोत. ॲड्रेसवरती तुम्हाला प्रॉपरली तुमचा ॲड्रेस करेक्ट आहे का? अल्टरनेटिव्ह जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहात तो बरोबर आहे का? या सर्व गोष्टी प्रॉपरली तुम्हाला चेक करायचं आहे. हे प्रॉपरली चेक करत असताना करस्पॉन्डंट ॲड्रेसमध्ये सुद्धा तुम्ही ॲड्रेस हा तुम्ही क्लिक केला असेल, कारण की हा जर ॲड्रेस तुमचा सेम असेल, तर करस्पॉन्ड ॲड्रेस सुद्धा तुम्ही इथे टिक मार्क केला असणार आहे किंवा डिफरंट असेल, तर तुम्ही डिफरंट टाकू शकता. त्यानंतर मग तुम्हाला ॲड्रेस चेक केल्याच्या नंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टेप जी आहे डोमिसाइल अँड कॅटेगरी डिटेल्स. तर यामध्ये पहिलं तुम्ही सिलेक्ट केलेलं असताना जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम पार्ट 1 ची व्हिडिओ बघितली असेल, तर इथे लिहिलेलं होतं, "आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी?" तर आपण इथे नो केलेलं होतं. जे डिसेबल असतील त्या विद्यार्थ्यांनी ते येस करू शकतात. तुम्ही अनाथ आहेत का? सो इथे तुम्हाला अनाथ असाल तर येस करा, नसेल नो करा. तर मी अनाथ नाहीये, तर इथे नो क्लिक केलेलं आहे. कॅटेगरी आर यू डोमिसाइल स्टेट ऑफ महाराष्ट्र? म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तर येस केलेलं आहे, कारण की मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे. मग इथे तुम्हाला विचारलेलं कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट. मग तुमची जी काही कॅटेगरी असेल ती तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची आहे. कॅटेगरी प्रॉपरली मेन्शन करा बिकॉज त्याच्यावरतीच तुम्हाला कॉलेजेसमध्ये जेव्हा तुमचं एक्झामिनेशन होईल, रिझल्ट लागेल, त्या बेसवरती म्हणजे मेरिटच्या बेसवरती किंवा कॅटेगरीचं जे बेनिफिट असतात ते कॉलेजेसमध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट जेव्हा लागते त्यावेळी तुम्हाला भेटलं जातं. सो प्रॉपरली कॅटेगरीचं बेनिफिट असेल, कॅटेगरीचं डॉक्युमेंट्स सर्व असतील, नक्की तुम्ही कॅटेगरी चूज करा. मी ओपनमध्ये आहे, सो इथे ओपनमध्ये मी क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे, की एंटर कास्ट नेम म्हणजेच काय? की तुमची कास्ट नेम कोणती आहे? सो ओपन लिहिलेलं आहे, तर इथे हिंदू आहे. सो इथे मी हिंदू लिहिलेलं आहे. त्यानंतर डू यू वांट टू अप्लाय ई-डब्ल्यू-एस म्हणजेच इकॉनॉमिक वीकर सेक्शन. सो याच्यामध्ये जर ज्या विद्यार्थ्यांकडे ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट असेल, ते पण कोणतं? महाराष्ट्राचं. सेंटरचं ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट चालणार नाही. खूप विद्यार्थ्यांचं ॲडमिशन त्याच्यामुळे कॅन्सल झालेलं आहे. सो ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट हे जर तुमच्या महाराष्ट्राचं असेल, तर तुम्हाला येस करायचं आहे. सेंटरचं असेल तर ते चालणार नाही आणि ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल, तर इथे नो करायचं आहे. जसं की माझ्याकडे सर्टिफिकेट नाहीये इथे, ते नो करतोय. ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं असेल, नक्की त्यांनी येस करू शकता. कारण की त्यांच्या ज्या जागा असतात, ज्या सीट्स असतात, त्या खूप अवेलेबल असतात प्रत्येक कॉलेजेसमध्ये. कारण की सर्टिफिकेट ही सध्या भेटत नाही आहे. त्यासाठीच एस-ए-बी-सी रिझर्व्हेशन केलेलं आहे. सो ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट आहे, तर येस करा. नसेल, तर इथे नो करतोय. माझ्याकडे नाहीये, सो मी इथे नो केलेलं आहे. मायनॉरिटी इन्फॉर्मेशनमध्ये काय दिसतं तुम्ही म्हणजे मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येतात का? तर मी नाही येत, पण मी नो केले. तुम्ही जर येत असाल, तर इथे तुम्ही ऑलरेडी सिलेक्शन केलेलं असणं ते इथे फ्रीज दाखवते. सो याच्यामध्ये सिम्पली सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे, या सर्व इन्फॉर्मेशन टाकल्याच्या नंतर. मध्ये आपलं पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस आणि डोमिसाईल ह्या तिन्ही गोष्टी झालेल्या आहेत, पण टिक मार्क यामध्ये ग्रीनमध्ये आलेला आहे. आता आपण आलेलो आहोत क्वालिफिकेशन डिटेल्स. एस-एस-सीची इन्फॉर्मेशन इथे दिसत आहे तुम्हाला प्रॉपर तुम्ही टाकलेली आहे. ती बघा. एच-एस-सी इन्फॉर्मेशन ही प्रॉपर टाकलेली आहे, ती पण बघा. समजा यामध्येच कोणत्या चुका झाल्या असतील, तर तुम्ही एडिट वगैरे करू शकता. कसं करायचं आहे, ते तुम्हाला प्रिव्हियस जे पार्ट 1 मध्ये आपण बनवलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. प्रोफाइल थ्रू कसं करायचं ते तुम्हाला सांगतो मी. म्हणजे एस-एस-सी, एच-एस-सी ही इन्फॉर्मेशन टाकली. आता जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनमध्ये असतील, ते विद्यार्थी ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन यामध्येच टाकतील. ज्या विद्यार्थ्यांचं समजा एच-एस-सी आता चालू असेल, तर त्या विद्यार्थ्यांचं इथे टॅब इथे पूर्ण तेवढाच येणार आहे. आता ग्रॅज्युएशन आहे, माझं समजा ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा माझं एम-कॉम झालेलं आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं. म्हणजे ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन विचारली इथे, तर मी ते टाकत आहे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे एम-कॉम झालं असेल, तर पोस्ट ग्रॅज्युएशन पहिलं तुम्हाला ग्रॅज्युएशन फिलअप करायचं आहे, त्यानंतर मग पी-जीचं तुम्हाला फिलअप करायचं आहे. तर मी पहिलं ग्रॅज्युएशनचं फिलअप करतोय इथे. ग्रॅज्युएशन लिहिलं. ग्रॅज्युएशन स्टेटस काय आहे? पीअर असाल, जे विद्यार्थी आता एक्झामिनेशन देत असतील 6th सेमिस्टरची, तर अपीअर इन टाकतील आणि जे विद्यार्थी ऑलरेडी पास झाले असतील, ते विद्यार्थी यामध्ये पासला सिलेक्शन करतील.
अपिअरिंग असेल तर अपिअरिंगला क्लिक करा. अपिअरिंगला क्लिक केलं तर इथे तुम्हाला नॉर्मली तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या डिग्रीमधून करत आहात म्हणजे बी-ए, बी-एम-एस जे काही आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हॅव यू पास एस-एस-सी एक्झामिनेशन बिफोर इयर 1975 सो इथे तुम्हाला नो करायचं आहे. म्हणजे काय विचारलं आपण एस-एस-सी, एच-एस-सी, प्री युनिव्हर्सिटी परीक्षा 1975 पूर्वी उत्तीर्ण केली आहे का? तर नाही. तर इथे तुम्हाला नो क्लिक करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना. ज्या विद्यार्थ्यांचं समजा 1975 पूर्वीचं जर त्यांचं असेल एच-एस-सी किंवा एस-एस-सी ते इथे येस करू शकतात. सो अपिअरिंग स्टुडंटनी एवढं करायचं आहे. जे विद्यार्थी पास आहेत त्या विद्यार्थ्यांनी पासला क्लिक करायचं आहे. मग पास झाले असलेले विद्यार्थी त्यांना एवढ्या सर्व गोष्टी विचारल्या जातील. पासिंग कधी झालेला आहात तुम्ही? तर समजा 2012 मध्ये समजा माझं ग्रॅज्युएशन झालंय. ग्रॅज्युएशन जे डिग्री आहे, ती कोणती डिग्री आहे? बी-ए झालेलं आहे का? बी-कॉम झालेलं आहे का? ती इथे बी-कॉम आहे. तिथे मी बी-कॉम मेन्शन केलेलं आहे. जी तुमची डिग्री असेल ती तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. ग्रॅज्युएशन मार्क्स टाइपमध्ये तुम्हाला विचारले सी-जी-पी-एमध्ये काही विद्यार्थ्यांचं असू शकतं. काही विद्यार्थी पर्सेंटेजमध्ये असू शकतात. सो सी-जी-पी-ए असेल तर सी-जी-पी-ए क्लिक करा. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज क्लिक करा. आता माझा पर्सेंटेजमध्ये आहे म्हणून मी पर्सेंटेज क्लिक केलं. आता मार्क्स ऑब्टेन. आता इथे काय विचारलं पदवीमध्ये मिळालेले गुण. आता इथे समजा जर आपण बघितलं, तर मला इथे 450 होते समजा. तुम्हाला जे मार्क्स असतील, जे ग्रॅज्युएशनचे मार्कशीट असेल, ते बघायचे आहे तुम्हाला आणि त्या पद्धतीने तुमचे मार्क टाकायचे आहेत. ओके. मॅक्सिमम किती पैकी एक्झाम होती? तर 650. ओके. तर याच्यामध्ये ऑटोमॅटिकली पर्सेंटेज त्यांनी कॅल्क्युलेशन केलेले आहेत. ओके. आता याच्यामध्ये क्लास अवॉर्डेड काय आहे? तर फर्स्ट क्लास आहे. तर फर्स्ट क्लास तुम्ही टाकू शकता. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असेल, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. सो याच्यामध्ये 60 अबोव्ह आहे, तिथे फर्स्ट क्लास आहे. ठीक आहे. फर्स्ट क्लास क्लिक केलेला आहे मी. ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी कालामध्ये कोणते वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशनचं जे वर्ष होतं, ते किती होतं? ड्युरेशन किती होतं तुमचं कॉलेजेसचं? नॉर्मली 3 वर्ष असतं कारण की 13वी, 14वी, 15वी जर आपण बघितलं तर 3 वर्षाचा हा कालावधी असतो तुमचा आणि युनिव्हर्सिटी जी तुमची युनिव्हर्सिटी असेल, महाराष्ट्र असेल, जी अदर दॅन ओ-एम-एस स्टुडंट असतील, जी युनिव्हर्सिटी असेल ते तुम्हाला स्टेट मेन्शन करायचं आहे म्हणजे महाराष्ट्र याच्यामध्ये मेन्शन करेल म्हणजे महाराष्ट्राची युनिव्हर्सिटी होती. आता नेम ऑफ द युनिव्हर्सिटी इथे तुम्हाला युनिव्हर्सिटी ज्या विद्यार्थ्यांची मुंबई असेल, ते मुंबई याच्यामध्ये सिलेक्ट करतील किंवा लिहितील. ओके. हे झालं. त्यानंतर इथे लिहिलंय 1975 जसं मी सांगितलं इथे नो येईल. ओके. त्यानंतर खूप महत्त्वाची आणि इम्पोर्टंट नोटिफिकेशन आहे. एलिजिबल कोण आहे या एक्झामिनेशनसाठी. सो जे विद्यार्थ्यांना ओपन स्टुडंट असतील किंवा ओ-एम-एस स्टुडंट असतील, एस-ए-बी-सी असतील किंवा ई-डब्ल्यू-एस असेल, ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रीगेट म्हणजे तुमची डिग्री आता माझे किती पर्सेंटेज आहे तिथे 69.23 आहे. ओके. जर 45% किंवा त्याच्या पुढे जर तुम्हाला पर्सेंटेज असतील, मग तुम्ही एफ-वाय, एस-वाय आणि टी-वाय ह्या तिघांची टोटल करायची आहे. त्या तिघांची टोटल करून जे तुमचं पर्सेंटेज 45% ऑर अबोव्ह येत असेल, then you can eligible for this CET examination LLB 3 years. According 42% for VJNT, SABC, OBC candidate, Maharashtra state only. Okay. So VJNT, SABC, OBC candidates 42% आणि SC, ST जे कॅन्डिडेट आहेत महाराष्ट्र स्टेटचे त्या विद्यार्थ्यांना 40% पर्सेंट पाहिजे ग्रॅज्युएशन म्हणजे. ते पण तुम्हाला बघा तुमचं 12वी म्हणजे 13वी, 14वी, 15वी हे 3 वर्षाचं तुम्हाला टॅली करायचं आहे आणि ते टॅली केल्याच्या नंतर ॲग्रीगेट तुमचं पर्सेंटेज सो ॲग्रीगेट पर्सेंटेज तुम्हाला टॅली करायचे आहेत. समजा 44.99 असं जरी आलं तुम्हाला पर्सेंटेज, इथे तुम्हाला पर्सेंटेज दिसतील. ते जरी आलं तरी यू कॅन नॉट क्वालिफाय. ओके. सो इथे तुम्हाला पर्सेंटेज दिसतील. तुम्हाला सेव्ह प्रोसीड वगैरे करून देणार नाही. ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनला जरी तुम्ही गेले तरी तुमचं ॲडमिशन तिकडे कॅन्सल होईल. सो हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो आय हॅव रीड, अंडरस्टूड एलिजिबिलिटी क्रायटेरिया हे फिलअप झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रोसीड, सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. ओके. जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पी-जीमध्ये इथे सिलेक्ट करू शकता तुम्ही आणि त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन फिलअप तुम्हाला करायची आहे. सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक केल्याच्या नंतर अकॅडमिक डिटेल्स हॅज बीन
सक्सेसफुली क्रिएटेड झालेला आहे. ओके. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या बेसवरच होते, ते ग्रॅज्युएशन फिल करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसवर टाकायचं असेल, तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही टाकू शकता. ओके. आता याच्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. सो सिलेक्ट लँग्वेज मीडियम ऑफ द क्वेशन पेपर. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर मराठीमध्ये क्वेशन पेपर येईल का? का इंग्लिशमध्येच असणार आहे? तर तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. एक तर तुम्हाला लँग्वेज कोणती पाहिजे? इंग्लिश पाहिजे, तर इंग्लिशमध्ये भेटेल पेपर. मराठी पाहिजे, तर मराठीमध्ये भेटेल. ओके. सो इथे लिहिलंय सिलेक्ट लँग्वेज मीडियम ऑफ द क्वेशन पेपर. जो तुम्हाला सिस्टमवरती ऑनलाईन जे येणार आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे, तर इंग्लिशमध्ये भेटेल प्रश्नपत्रिका आणि मराठीमध्ये पाहिजे असेल, तर मराठीमध्ये प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जाईल. सो मी इथे इंग्लिश करत आहे, कारण की इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी ट्रान्सलेशन चांगलं असतं. जर तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेशन आपण बघितलं, तर थोडेफार चुका त्यामध्ये असतात. सो इंग्लिश मी सिलेक्ट केलेलं आहे. तुम्हाला जे वाटेल मराठी ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता यामध्ये सिलेक्ट एक्झाम सेंटर, डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स. आता कोणतंही तुम्ही जिथे तुम्ही राहत असाल, तिकडचा पहिला प्रेफरन्स द्या तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला जे प्रेफरन्स द्यायचे तुम्ही देऊ शकता. तर मी ठाणेचा प्रेफरन्स देत आहे. सेकंड प्रेफरन्स इथे जर मी बघितलं तर कोणता देऊ याच्यामध्ये ॲज पर युअर तुमच्या नुसार तुम्हाला द्यायचं आहे. मुंबई सिटी देतो. त्यानंतर अजून एक जर मी सेंटर जर बघितलं ह्याच्यामध्ये, तर मुंबई सबअर्बन असू शकतं. तो एक ह्यामध्ये येतो आणि लास्टवाला जो प्रेफरन्स असेल, समजा यामध्ये कोणता घेऊ? पुणे घेऊन टाकतो. ठीक आहे. सो हे 4 तुमचे सेंटर हे तुम्हाला द्यायचे आहेत. जिथे तुम्ही राहता, पहिलं त्याला प्राधान्य द्या. नंतरला आजूबाजूला जे काही डिस्ट्रिक्ट असतील त्यांना तुम्ही देऊ शकता. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मॉक्स फिजिकल टेस्ट इन्फॉर्मेशन इफ यू वांट टू परचेस. जर तुम्हाला मॉक टेस्ट परचेस करायचे असेल, तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. मी करत नाहीये. सो याच्यामध्ये मी डायरेक्टली सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करेन. ओके. सो यावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड रिक्वायरमेंट. यू नीड टू अपलोड युअर डॉक्युमेंट्स बिफोर प्रोसीडिंग म्हणजे आता अपलोड नाऊ. ओके. सो याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे कोणकोणते आहेत? तर फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. सिग्नेचर किती पाहिजे तुम्हाला मॅक्सिमम साईज 2048 म्हणजे इथे बघा इन्स्ट्रक्शन फॉर फोटो काय दिलेलं आहे? साइज 20 केबी टू 5 एमबी त्यापर्यंतच तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचरचं जर बघितलं 10 केबी टू 2 एमबी. ओके. हे इथं मेन्शन करायचं आहे आणि इथे लिहिलेलं आहे कोणताही एक आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला पाहिजे. म्हणजे आता पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, वोटर आयडी असेल, आधार कार्ड असेल, हे तुम्हाला त्यामध्ये अपडेट करायचं आहे. समजा माझ्याकडे पॅन कार्ड आहे, तर मी पॅन कार्ड इथे अपलोड करेल. अपलोड डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि या बटनवरती सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. फोटो वगैरे अपलोड करत असताना ना, तुम्हाला कॅमेरा तुमचा ऑन होईल. ओके. बट तिथे तुम्ही नॉर्मली क्लिक केल्याच्या नंतर राइट साइडला तुम्ही फोटो नॉर्मली अपलोड करू शकता. सिग्नेचर अपलोड करू शकता नॉर्मल आणि पॅन कार्ड किंवा जसं मी सांगितलं आधार कार्ड एनी वन डॉक्युमेंट यू कॅन अपलोड. आफ्टर दॅट यू कॅन सबमिट दॅट बटन. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला मी क्लिक करतोय प्रिंट रिव्ह्यू फॉर्म. जर एकदा तुम्हाला फॉर्म रिव्ह्यू करायचा असेल, तर रिव्ह्यू करू शकता आणि ह्या फॉर्मची प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवायची आहे. कारण की एक्झाम झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाता कॉलेजेसमध्ये, तेव्हा हे फॉर्म तुम्हाला विचारलं जातं. ॲप्लिकेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म. ओके. सो हा फॉर्म सुद्धा तुम्हाला प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. अशा पद्धतीने फोटो दिसेल, इथे तुमची सिग्नेचर दिसेल आणि प्रॉपरली जे तुम्ही नाव फिलअप वगैरे केलेलं आहे, त्या डिटेल्स तुम्हाला प्रॉपरली चेक करायचे आहेत. त्यानंतर मग तुम्हाला इथे जो डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेला आहात, पॅन कार्ड जसं मी अपलोड केलेलं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता, की पॅन कार्डच अपलोड झालेला आहे की नाही, ते व्ह्यू बटनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. ओके. इथे तुमची सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट, इथे तुमची सिग्नेचर असेल आणि मग इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, आय कन्फर्म रीड अंडरस्टूड ॲप्लिकेशन इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही जे काही तुम्ही अपडेट केलेले आहेत डिटेल्स प्रॉपरली आहेत. मग तुम्ही इथे टिक करू शकता आणि इथे तुम्हाला कंटिन्यू बटन दिलेलं आहे. त्या कंटिन्यू बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग पेमेंटचे डिटेल्स वगैरे तुम्हाला फिलअप करायचे आहे. पेमेंट तुमचा हा ₹1000 आहे. ओके. सो ₹1000 तुम्हाला त्यामध्ये पे करायचे आहेत. अशा पद्धतीने ते तुम्हाला सांगत आहे मी. कंटिन्यू केल्याच्या नंतर परत एकदा इकडे पॉपअप येत आहे, की सेल्फ कन्फर्मेशन. प्लीज परत एकदा तुम्ही चेकिंग करा. ओके. आफ्टर द पेमेंट यू विल नॉट बी चेंजेस ॲप्लिकेशन फॉर्म डिटेल्स. जर एकदा तुम्ही पेमेंट केलं,
तर तुम्ही चेंजेस काहीही करू शकणार नाही. तर याच्यामध्ये मी प्रॉपरली चेक केलेलं आहे. तुम्ही सुद्धा प्रॉपरली चेक करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला येस करायचं आहे. आर यू शुअर वांट टू प्रोसीड विथ द पेमेंट? सो याच्यामध्ये मी येस करत आहे. ओके. येस केल्याच्यानंतर पेमेंटची डिटेल्स ही तुम्हाला इथे अशा पद्धतीने ओपन होईल. आता ओपनची जी काही फीज आहे, केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी कार्ड इथे तुम्हाला ओपन होईल. इथे अमाउंट दिलेली आहे बघा 1300. ओके. सो 1300 ही तुमची फीज आहे. टोटल ॲप्लिकेशन फी यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंट. ओके. मग Google पे वगैरे या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला बाकी पुढे कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहेत. फक्त ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे, तो प्रॉपरली डाउनलोड करून तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्याकडेच ठेवायचा आहे. प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक केल्याच्यानंतर 1300 आपण सिलेक्ट केलेलं आहे. तिथे सिलेक्ट केल्याच्यानंतर मग तुम्हाला ऑर्डर आयडी, ट्रान्झॅक्शन अमाउंट हे तुम्हाला दिसेल 1300. जो तुमचा मोबाईल नंबर आहे, तो तुम्हाला यामध्ये दिसून जाईल. ओके. आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके. सो त्या पद्धतीने तुमचं पेमेंट हे होऊन जाईल. ओके. आणि अजूनही काही जर तुम्हाला काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की कमेंट सेक्शनला मला तुम्ही विचारू शकता. अशा पद्धतीने पार्ट 2 अशा पद्धतीने आणि या फॉर्म जो असेल, यावरच तुमची एक्झामिनेशन होणार आहे. सो हा फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे त्याची तुम्हाला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप यामध्ये मी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. मी आशा करतो, की तुम्हाला हा व्हिडिओ प्रॉपरली समजला असेल आणि स्वतः तुम्ही बसून घरी हे जे काही प्रोसेस आहे ते तुम्ही स्टेप बाय स्टेप करू शकता. ओके. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, नक्की तुम्ही कमेंट सेक्शनला विचारू शकता. नक्की आन्सर करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. थँक यू सो मच. आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्स जे काही असतील त्यांच्याबरोबर शेअर करा. जेणेकरून आपण फ्री ऑफ गाईडन्स देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर जेवढ्या जास्त लोकांपर्यंत, जास्त स्टुडंटपर्यंत पोहोचेल, तेवढं त्यांना फ्री ऑफ गाईडन्स नक्की भेटेल. ओके. थँक यू सो मच.